म्हणजे जी पतंजलींनी व्याख्या केली आहे, नो डाऊट आपल्याला ती कन्सिडर करावीच लागते की योग चित्तवृत्ती निरोध हा. योग म्हणजे ॲक्च्युली जोडणं. योग म्हणजे आपण जे काही नेहमी काम करतो त्यामध्ये एक प्रकारची कन्सिस्टन्सी आणणं, हे म्हणजे सुद्धा योग आहे. मला असं वाटतं की योग म्हणजे युज्यते आणि न इति योग हा असा त्याचा व्याख्या केलेली आहे, त्याचं डेफिनेशन केलेली आहे आयुर्वेदामध्ये. योगा ॲक्च्युली तिथेच आपल्याला करेक्शन करावं लागेल. हा जो मूळ शब्द आहे तो योग आहे. आपण जसं इंग्लिशमध्ये त्याला लिहितो तेव्हा तो योगा होतो, योगचा योगा होतो. तर जसं आपण आयुर्वेदाचा विचार केला, मूळ त्याची व्युत्पत्ती कशी झाली, तर युज या धातूपासून त्याला यत प्रत्यय लागतो, युज्यते शब्द तयार होतो. खरं तर अशा वेळेला ती जास्त आहे असं वाटतं. आजकाल ज्या आपण ॲडव्हान्समेंट्स म्हणतो, या मुळामध्ये भौतिक सुविधांमधली ही विकासाची अवस्था आहे. परंतु म्हणजे आपण बघतो आपल्या सभोवती की जिम्स खूप वेगळ्या प्रकारचे तयार होत आहेत. फिजिओथेरपी नावाची जी ब्रँच आहे ती पण खूप विकसित होती आहे. आणि एकंदरीतच एक्झरसाईज या विषयामध्ये पहिल्यापेक्षा लोकांमध्ये जागृती पण वाढलेली आहे. परंतु ही जी भौतिक साधनांची सुविधांची जी काही रेलचेल आहे किंवा विकास आहे, हा पर्याप्त आहे का? योग काय करतो तर माणसाला स्वयंपूर्ण बनवण्याला मदत करतो. योगाची व्याख्या जर आपण बघितली तर चित्तवृत्तींचा तो निरोध. योगाकडं पुन्हा मागं वळून जायची कारण म्हणजे योग हे टाईम टेस्टेड सायन्स आहे. आपण एखादी गाडी जरी विकत घ्यायला गेलं तर जी गाडी अनेक वर्ष मार्केटमध्ये तिने स्वतःचं नाव एस्टॅब्लिश केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे, अशी गाडी विकत घेतो. सध्याच्या ॲडव्हान्समेंटच्या युगामध्ये शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन बरोबरच माइंड डिटॉक्स पण अपेक्षित आहे. एक प्रकारचं कंटिन्युअस तुमचं माइंड जे आहे ते 24 आवर्स वर्किंग असल्यामुळे त्याला कुठेतरी एखाद्या हिलिंग पॉवर नॅपची गरज आहे, जे की आपण योगामधनं साध्य करू शकतो. आता संगीत एवढं डेव्हलप झालेलं आहे, संगीताचा विकास झालेला आहे, नवीन गाणी येतात, पण शेवटी आपल्याला ऐकायला जुनेच गाणी चांगले वाटतात, बरोबर आहे. तसं योगाचं महत्त्व कमी होणार नाही आहे. हे तर कॉमन आहे अगदीच. रोप थिंग्स इज नॉट योग. तुम्ही जे काही मॅटवर अर्धा तास किंवा एक शरीराची चमत्कृतीपूर्ण हालचाल करते, बऱ्याच जणांना ती आपल्या बियॉन्डच कपॅसिटी वाटते की आपण या जन्मी करू शकत नाही, असं अनेक जणांचं मत असतं. ह्या पद्धतीने करणं म्हणजे आपण योगाभ्यास करतो हा अत्यंत चुकीचा समज आहे. बऱ्याच जणांमध्ये तो ठाम आहे, पण तो खूप चुकीचा आहे. आसन हे योगाचं अष्टांग योगापैकी एक अंग आहे आणि आसन म्हणजे पूर्ण योग नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा 8 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजेच योग म्हणजे फक्त आसन असं नाही आहे. त्याच्यामध्ये शरीराची तयारी, मनाची तयारी आणि एकंदरीत शरीर आणि मन पूर्ण तयार झाल्यानंतर समाधी अवस्थेकडे जाण्यासाठी आपण काय करायला हवं असं सगळे ह्या अष्टांग आयुर्वेदामध्ये दिलं आहे. ॲज ए कन्सल्टंट माझा जो अनुभव आहे की तुम्ही एकाकी शास्त्रावर पूर्णतः ट्रीटमेंट करू शकत नाही. ट्रीटमेंट करायची असेल तर सगळ्यांचा सहयोग करायला लागेल, तरच तुम्हाला चांगले रिझल्ट्स भेटतात, नाते तुमच्याशी जुळतात आणि लॉंग टर्म त्याचे रिझल्ट चांगलेच भेटतात असं मला वाटतं. आणि आमच्याकडे असताना मॅक्झिमम पेशंट्स रिफ्रॅक्शनचे आहेत, डोळ्यातनं पाणी येणं. आता सध्या ड्राय आय सिंड्रोम वाढलेला आहे, कारण कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईलवर लोकांची कामं जास्त आहेत. डोळ्यामध्ये वृक्षता निर्माण होते या गोष्टीला, अशा लोकांना त्याला ड्राय आय सिंड्रोम म्हणतो आपण. मग त्यासाठी नैसर्गिक डोळ्यातनं पाण्याचं प्रमाण येणं आणि डोळ्यांची उघडझाप होण्याचा व्यायाम होणं, या सगळ्या गोष्टी करण्याची गरज असते. ते पेशंटचे व्यायाम सांगतोच. प्लस ज्यांना रिफ्रॅक्शन आहे किंवा ज्यांना रिफ्रॅक्टिव्ह एरर आहे, अशा लोकांना योगामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक तर त्राटक म्हणून सांगितलेले. त्राटक म्हणजे दूरच्या कुठल्या तरी वस्तूवर नजर केंद्रित करणं. श्वास रोखून घेणे, यालाच मॉडर्ननुसार आपण सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर एक श्वास जेव्हा आपण रोखून घेतो त्यावेळी एक निगेटिव्ह प्रेशर आपल्या शरीरात तयार होतो अल्व्हिओलायच्यामध्ये. आणि त्या निगेटिव्ह प्रेशरमुळे, प्रेशरचा नियम असा आहे की पॉझिटिव्ह प्रेशर नेहमी निगेटिव्ह प्रेशरला ओढून घेतो. टॉक्झिन्स शरीरातले आहेत, ते शरीरातले टॉक्झिन्स ओढून घेणे आणि ते श्वासामार्फत बाहेर पडणे, अशी आसनं केल्यानंतर आपण योगिक प्राणायामाकडे वळलं पाहिजे.
योगिक प्राणायामामध्ये अनुलोम विलोम सारखे प्राणायाम आहेत. काही त्याचा नियम असा सांगितला आहे की 3 नाड्या सांगितल्यात. डावी नाडी म्हणजे इडा, उजवी नाडी, डावी नाडी म्हणजे पिंगला आणि सुषुम्ना ही आपली मध्य नाडी सांगितली. तर आपल्या श्वासाने आपल्या ह्या नाडी व संस्थानावर कंट्रोल मिळवणे म्हणजे योगा. वेगवेगळ्या पॅथॉलॉजिकल कंडिशन्सनुसार एखाद्या पेशंटला उष्णतेचा त्रास होत असेल तर आपण त्याला चंद्रभेदनासारखे प्राणायाम करायला सांगू शकतो. किंवा ज्यांना पोट व्यवस्थित साफ होत नाही, पाळीचे विकार असतात, पोटामध्ये गच्चपणा असतो, अशांना पवनमुक्तासन हे पाठीवर झोपून करणारं आसन आम्ही सांगतो, ज्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. आता जसं म्हटलं आपण मानसिक स्वास्थ्य बऱ्याच लोकांचं ढासळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला धारणा, ध्यान, प्राणायामापासून सुरुवात करू शकतो आपण. फक्त असं आहे की योग थेरपी देणारा जी व्यक्ती आहे ती मात्र त्या विषयामध्ये ट्रेन असलेली पाहिजे, नाहीतर मात्र काही अडचण येऊ शकते. कारण मी असंही बघितलेलं आहे की जर भस्त्रिका किंवा कपालभाती या ज्या काही यौगिक क्रिया आहेत यांचा जर उपाय चांगल्या पद्धतीनं जर नाही झाला तर त्याचे वाईट परिणाम पण दिसू शकतात. त्यामुळं कोणतीही गोष्ट करताना अनुभवी माणसाच्या देखरेखीखाली जर आपण ती केली तर त्याचा नक्की चांगला उपयोग होताना दिसतो. योगाचं आणि आयुर्वेदाचं फ्युचर जर बघायला गेलं तर खूपच गरजेचा इथून पुढे योग असणार आहे. या गोष्टीचा रिसर्चच्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा जर विचार केला तर आपल्याला वेगवेगळे इव्हिडन्स बेस्ड असा डेटा मिळू शकेल, ज्याच्यामुळे असलेले आजार बरे करण्यासाठी आपल्याला चांगला उपयोग होईल किंवा आरोग्य आपलं रक्षण करण्यासाठी याचा वापर आपल्याला करता येऊ शकेल. योगा काय सांगतं? नैसर्गिकरित्या तुमची प्रतिकारशक्ती आणि रोगाबद्दलचा प्रतिकार या दोन्ही गोष्टी वाढवा. या गोष्टीमुळे डोळ्यांची नैसर्गिक सुधारणा होते, डोळ्यांची अवयवाची सुधारणा होते, त्याची ताकद वाढते आणि साहजिकच नजरेवर परिणाम होतो, नजरे चांगली सुधारते आणि बाकी असे सिम्पटम्स आहेत ते कमी होतो. ऑफकोर्स की आता बघतोय आपण की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 21 जून 2015 ही आपली इंटरनॅशनल योगा डे म्हणून आपण घोषित केलेला आहे. इंटरनॅशनल आहे म्हणजे हा आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड हा योगा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि एकंदरीतच सध्याची जी भारत सरकारची एक मानसिकता आहे, योग आणि आयुर्वेद या दोन्ही या मूळतः भारतीय गोष्टी आहेत आणि या भारतीय गोष्टींना ग्लोबल प्लॅटफॉर्मवर न्यायचं काम या दोन्हीच्या माध्यमातून होणार आहे. आणि योग आणि आयुर्वेद या दोन्हींना खूप चांगले दिवस येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हील इंडिया आणि हील बाय इंडिया असे एक स्लोगन घेऊन आपण चाललेलो आहे. त्यामुळे भारतामध्ये आपण भारताबाहेरच्या अनेक लोकांना योग आणि आयुर्वेदाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित पण करतो आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये आपल्याला आयुर्वेद आणि योग या दोन्हीच्याही संदर्भात सुवर्णयुग नक्की पाहायला मिळेल.